वर्षातून 12 आणि फास्ट चालले तर 24. परंतु 24 तारखेमध्ये जर एकच आंदोलन 24 तारखेसारखं झालं तर 24 तारखा न होता एकाच तारखेमध्ये आपल्याला निकाल भेटेल. त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरती लढाई तीव्र करावी लागेल. आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला, बीड शहराचा रस्ता चक्काजाम केला, म्हणून आतापर्यंत ह्या कारवाया झालेल्या आहेत. आताची जी लढाई आपल्याला करायची आहे, आताची जी लढाई आपल्याला लढायची आहे ती तुमच्या ताकदीवर लढायची आहे. आणि आपल्याला जे आंदोलन करायचे त्या आंदोलनाला माझे पैसे आहेत, माझ्या घराचं भविष्य त्या पैशावरती अडकलेलं आहे, माझ्या मुलीचं लग्न त्या पैशामुळे राहिलेलं आहे, माझ्या मुलाचं शिक्षण त्या पैशामुळे राहिलेलं आहे, माझं घर मला बांधायचं राहिलेलं आहे, मला जे आजार झालेले आहेत त्या आजाराला उपचार करायसाठी मला त्या पैशासाठी बांधायचं आहे. हे जर आपण मनामध्ये ठरवलं तरच आपलं आंदोलन यशस्वी होणार, अन्यथा आपलं आंदोलन यशस्वी होणार नाहीये. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या आंदोलनाला कुणीही पाठिंबा देणार नाहीये किंवा कुणीही आपल्याला आर्थिक मदत करणार नाहीये. कारण हे काय विधानसभेचं आंदोलन नाहीये, इथं कुणाला आमदार व्हायचं नाहीये, इथं कुणाला तुमच्यामुळे फायदा देखील होणार, फायदा होतो परंतु तो आपण फुकटमध्ये देतो. त्याच्यामुळे आपल्या पाठीशी कुणी उभा राहणार नाहीये. आपला हक्क आपल्याला स्वतःला भांडून मिळवावा लागणार आहे. त्याच्यामुळे आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागणार आहे. आपल्या मदतीला कुणीही येणार नाही. आणि फक्त व्हॉट्सअपवरती पैसे जर मागितले तर आपलं आंदोलन देखील पालवे काका होणार नाही. आपण गेल्या वर्षभरापासून सांगतो, ज्याला ज्या पद्धतीने लढायचं आहे त्यांनी त्या पद्धतीने लढा, प्रयत्न करा. आपण कुणाच्याही विरोधामध्ये भाष्य करत नाही, आपण कुणाच्याही विरोधामध्ये कधी कमेंट करत नाही, आपण कुणाच्याही कोणत्या आंदोलनाला कधीही आडवं येत नाही. हा इतिहास गेल्या 2 वर्षापासून आपण जपत आलेलो. परंतु काय होतं, ठराविक एक आमची 10-12 जणांची टीम आहे. 10-12 जणांना जो त्रास होतो, मला असं वाटतं तो त्रास प्रत्येकाने घेतला पाहिजे. आज वारणीहून अक्षय एकटा आलाय, वारणीला ठेवीदार नाहीत का? ते बिचारे शिंपले काका धारूरून प्रत्येक जिथं मिटिंग असते त्या मिटिंगला येतात. ते आमचे विडून कदम साहेब येते, ते प्रत्येक मिटिंगला येतात. आणि यांचं वय काय, हे आपल्या वडिलांच्या वयाचे. प्रत्येकाला मुलं आहेत, त्या मुलांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. का त्यांच्या भविष्यासाठी नाही? आज जर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे 30-40 लाख रुपये ज्ञानराजामध्ये आहेत, ते जर मिळाले तर त्यांच्या मुलाला ते उपयोगाला येणार नाही. परंतु आज बऱ्याच कुटुंबामध्ये भांडणं चालू आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं ज्ञानराजामध्ये? म्हणजे बाप लेकाचे भांडणं चालू आहेत, मुलीचे बापाचे भांडणं चालू आहेत, बाप आणि मुलगा बोलत नाही.